आणि हा आहे जिनी डोसा, बॉम्बे स्पेशल जिनी डोसा आहे। तुम्ही पाहू शकता केवढा यम्मी दिसत होता। हॅलो, गुड मॉर्निंग। कसे आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आज आहे गुरुवार आणि नेहमीप्रमाणे आज मी लवकर उठलेली आहे। 5 वाजलेले आहेत। तर उठल्या उठल्या पहिल्यांदा भांडी लावायचं काम असतं, सर्वांचंच माहिती आहे। रात्रीची भांडी असतात आणि ती सुकलेली देखील असतात, तर मग ते पहिले लावलं की मग त्यानंतरच कामही सुचतात आपल्याला। तर माझी भाजी कोणती बनवायची हे रात्रीच डिसाईड झालं होतं। माझ्याकडे मोड आलेली मटकी होती, तर मग मी असं ठरवलं की गार्गीला डब्याला देखील मोडाची मटकीच देईल आणि आवाकाडूची चपाती बनवली होती मी। तर मग मी इथेच आधी भांडी लावून घेतले, त्यानंतर मग माझी मटकीची तयारी सुरू झाली आणि सकाळी सकाळी असं उठावंच नाही वाटत। इतकं असं वाटतं की आत्ता जाऊन झोपावं, कोणीतरी म्हणावं आज डबा नाही आहे म्हणून, परंतु असं कोणी म्हणत नाही। रोजची कामं ठरलेली असतात, त्यावेळेत ती झाली देखील पाहिजेत। आणि सकाळच्या वेळी मी शक्यतो डिसाईड करत असते की ज्या पटकन भाज्या होतील, तर मटकीचे जे स्प्राऊट असतात त्याचा व्हिडिओ मी एक टाकला होता माझ्या चॅनलवरती, मटकीचे स्प्राऊट कसे बनवायचे आणि खूप सोप्या पद्धतीने। तर तुम्हाला जर माहिती नसेल तर तुम्ही तो चेक करू शकता। मी याची त्या व्हिडिओची लिंक माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईल। आणि त्यानंतर मग मटकीची भाजी एकदम सिंपल पद्धतीने बनवणार होते मी। कांदा घालणार होते, लसूण आणि जे आपले बेसिक मसाले आहेत घरामध्ये अवेलेबल आहेत त्याच पासून मी बनवणार होते मटकीची भाजी। सुकी बनवणार होते, थोडंसं पाणी घातलं जात त्यामुळे। आणि एक 15-20 मिनटामध्ये, म्हणजे 15-20 मिनटं तरी द्यावे लागतात शिजण्यासाठी, आणि मग त्यानंतर रेडी होते ती। तर मी गार्गीला डब्यामध्ये तुम्हाला सांगितलंच तीच भाजी दिली होती, परंतु तिला एक फ्रूट देखील द्यावं लागतं। तर मग आज ॲपलच दिलं होतं। रोज ती मँगो नेते आणि गरमीचे दिवस आहेत, मँगो रोज देखील चांगला नाही। घरी आल्यावरही खात असते मँगोज, तर त्यामुळे मी म्हटलं की तिला आज मी ॲपलच देईल।
आणि आज माझी घाई चालू होती पटपट आवरायची, म्हणजे मला गार्गी जायच्या आधी सगळं माझ्या मिस्टरांचा लंच बॉक्स वगैरे बनवून ठेवायचा होता, कारण मला जायचं होतं माझ्या मैत्रिणींसोबत. त्यामुळे तर मग मी फास्ट आवरत होते. माझे मिस्टर गार्गीला सोडायला गेले होते खाली आणि माझा लंच बॉक्स देखील रेडी झाला. तर मग मी असं म्हटलं की आता मी क्लिनिंग करून घेते ते येईपर्यंत. हॅलो, आणि आम्ही आलेलो आहोत मॉर्निंग वॉकला. ते आहे पूजा. तुम्ही पाहू शकता बाहेरचं वातावरण केवढं छान वाटतंय ते, आणि ऊनही पडलेलं आहे. हॅलो, आणि मी आज सकाळीच माझं बरंचसं काम आवरलं होतं, तुम्हाला माहितीच आहे. आणि मी आज निघालेली आहे माझ्या मैत्रिणींना भेटायला. आमचा एक ग्रुप आहे. ॲक्च्युली मीही त्यांना फर्स्ट टाईम भेटते, परंतु त्यांना मी माहिती आहे, मलाही त्या माहिती आहेत. तर ॲक्च्युली त्यातली जी एक आहे ती माझी सबस्क्रायबर, आणि तिनेच मला त्या ग्रुपमध्ये ॲड केलं होतं, आणि खूप छान आहेत त्या पण. तर आज मी त्यांना प्रत्यक्षात भेटणार आहे, आणि मी खूप एक्सायटेड आहे भेटण्यासाठी. तर माझं घरातलं वगैरे सगळं काम आवरलेलं आहे, सकाळीच मी ऑलमोस्ट आवरलेलं. आता फक्त लादी पुसून घेतली आणि अंघोळ वगैरे सर्व आवरलेलं आहे. पूजा देखील येणार आहे माझ्यासोबत, आणि तिथूनच आम्ही पुन्हा, म्हणजे 9:30चा टायमिंग आहे, 9:30 वाजलेले आहेत. आणि इथे जवळच आहे बॉम्बे फूड फॅक्टरी म्हणून आहे. तर तुम्हाला मी ते रेस्टॉरंट देखील दाखवते, आणि तिथे एकदम असं प्युअर मुंबईचं जेवण वगैरे भेटतं, तर तेही मी तुम्हाला दाखवेल. आणि पूजा देखील येते. प्राजक्ता येणार होती, पण श्रवची तब्येत ठीक नाही आहे, त्यामुळे ती नाही येणार आहे. तर मग पूजा आणि मीच जाऊ, आणि तिथून आम्हाला नेस्टोला देखील जायचं आहे, कारण थोडंसं फ्रूट्स वगैरे घ्यायचे आहेत, अजून काही सामान घ्यायचं आहे. उद्या ॲक्च्युली कार्यक्रम आहे, सरप्राईज आहे उद्या तुमच्यासाठी. तर मग त्यासाठी आम्ही निघालेलो आहोत आत्ता. पूजाकडे जाते मी, आणि पूजा आणि मी, मग आम्ही दोघी जणी निघू. हॅलो, आणि पूजा आणि मी निघालेलो आहोत भेटायला आमच्या त्या फ्रेंड्सला. ग्रुप आहे वेगळा, तर तुम्हाला सांगितलंच होतं पूजा आणि मी जाणार आहे, आणि आम्ही दोघी जणी रेडी झालेलो आहोत. आणि इथे ब्रेकफास्टचं प्लॅनिंग चाललेलं आहे, काय खायचं ते. आणि मी यातल्या सर्वांना पहिल्यांदाच भेटले होते, तर त्यामुळे आमच्या गप्पा चालल्या होत्या आणि खूप मजा आली. आणि घरातली कामं तर रोज चालूच असतात, संपतच नाहीत कधी. तर असं एखाद दिवशी भेटलं की छान वाटतं, सगळेजण मैत्रिणी वगैरे. आणि हे जे रेस्टॉरंट आहे बॉम्बे फूड फॅक्टरी, हे गार्गीच्या फ्रेंडचं आहे, म्हणजे गार्गीची क्लासमेट आहे, म्हणजे स्कूलमध्येच आहे, सेम क्लासमध्ये, फक्त वेगळी डिव्हिजन आहे. तर
त्यांचा आहे हे रेस्टॉरंट आणि मुंबई स्टाईल जेवण इतकं सुंदर भेटतं इथे, एक नंबर भेटतं. आणि इथला जिनी डोसा तर खूप फेमस आहे, एकदम मुंबईचीच आठवण येते. तुम्ही पण ट्राय करा एकदा. आणि इथे जे थीम दिलेली आहे, थीम ठेवलेली आहे रेस्टॉरंटमध्ये, तीही सर्व मुंबईचीच आहे. आणि सँडविचेसचे प्रकार देखील भयंकर छान आहेत. गार्गीला तर इकडचे सँडविच इतके आवडतात, पावभाजी देखील तिला खूप आवडते इकडची. आणि आम्हाला तर तिकडचं सगळंच जेवण खूप आवडलं. पुरी भाजी ऑर्डर केली होती, वडापाव ऑर्डर केला होता, त्यानंतर सँडविच ऑर्डर केले होते, 2 प्रकारचे वेगळे वेगळे सँडविचेस ऑर्डर केले होते. तर हे सगळे बॉम्बे स्टाईलच सँडविच होते. आणि त्यानंतर पुन्हा आम्ही जिनी डोसा ऑर्डर केला होता. तर हा पाहू शकता, पाहता क्षणी असं वाटतं की आत्ता संपून टाकावं. तर आम्ही असे 2 ऑर्डर केले होते आणि खूप हेवी असतात. आणि आमचं जेवण वगैरे झालेलं आहे, ब्रेकफास्ट वगैरे, आणि ते सगळं निघालेले आहेत सगळे घरी आता. बाय. हॅलो. आणि मी जस्ट आत्ता नेस्टोवरून आले. म्हणजे ॲक्च्युली आम्ही मैत्रिणी भेटलो आणि त्यानंतर मी नेस्टोला गेले होते. तर आम्हाला फ्रूट्स आणायचे होते, 5 प्रकारचे 5 फ्रूट्स आणायचे होते, 5-5. कारण आमची जी फ्रेंड आहे रेणू, तिचं उद्या आम्ही डोहा जेवण करणार आहोत. 7वा महिना आहे चालू तिला. आणि ती ॲक्च्युली हरियाणाची आहे, परंतु त्यांच्याकडे नाही करत डोहा जेवण. तर आम्ही सगळेजण मिळून त्यांचं डोहा जेवण, तिचं डोहा जेवण करणार आहोत. तर मग मी तुम्हाला उद्या तेही दाखवेल. आणि आता फ्रूट्स वगैरे आणलेले आहेत, आवाकाडो, ॲपल आणि बनाना. तर एवढंच सारं आणलेलं आहे आता. हॅलो. आणि दुपारी मी आल्यानंतर जरा वेळ रेस्ट घेतली. गार्गीला जेवायला घातलं. मी झोपत नाही ॲक्च्युली जोपर्यंत गार्गी येत नाही तोपर्यंत, कारण असं निश्चिंत झोप लागत नाही. मुलं बाहेर असतात, तर असं वाटतं की मी झोपून गेले आणि विसरून गेले की गार्गी येणार आहे म्हणून. तर ती बसवाले घेऊन जातील तिला पुन्हा, त्यामुळे मग मी शक्यतो झोपत नाही. ती आल्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे करतो आणि मग झोपतो. तर असंच काहीचं झालं. आणि तुम्ही पाहू शकत असाल, कालपासून माझे केस खूप सारे विस्कटलेले दिसत आहेत. ॲक्च्युली माझा हा हात वरती जातच नाही आणि मला असं जोर लावता येत नाही आहे, त्यामुळे मग मला पोणी देखील बांधता येत नाही. रात्री माझ्या मिस्टरांनी पोणी बांधून दिली होती आणि सकाळी मी अशीच म्हणजे बांधली होती, परंतु आणि मी बाहेर गेले तेव्हा तर मी मोकळे सोडले होते केस, त्यामुळे मला असं पोणी बांधायला खूप त्रास होतो ह्या हाताने. तर त्यामुळे असे विस्कटलेले केस इग्नोर करा 1-2 दिवस, तोपर्यंत हात बरा होतच नाही तोपर्यंत. ॲक्च्युली बरा झाला होता, पण त्या दिवशी कुंड्या वगैरे उचलला तर थोडासा दुखायला लागला. तर म्हटलं रिस्क नको घ्यायला जास्त दुखायला लागण्याची, थोडासा रेस्ट द्यावा हाताला, उचलू नये जड, असंच ट्राय केला मी. त्यामुळे तर मी आता चहा ठेवलेला आहे. आणि माझी एक मैत्रीण आहे, तीही साऊथ इंडियन आहे. तर तिची मुलगी येणार आहे मॅथमॅटिक्सच्या क्लाससाठी. ॲक्च्युली मी मॅथमॅटिक्सचा क्लास घेते, मागे मी बोलले होते ब्लॉगमध्ये. तर ती आज देखील येणार आहे. तर ती 2 तास असणार आहे. आणि आता आज वेळी 4:45, तर ती 5 ते 7 असणार आहे. आणि मग 7 वाजता ती जाईल. आजही असणार आहे आणि उद्याही असणार आहे 2 तास. तर 2च दिवस असतो, 2-2 तास. तर मग त्यामुळे म्हटलं मी आता चहा ठेवते, चहा घेते. गार्गी झोपलेली आहे, तीही उठेल आणि तिला उठेल मी, कारण ती जास्त झोपते. असं क्लास वगैरे असलं की मी क्लासमध्ये बिझी राहते आणि ती झोपून घेते, मग रात्रीची झोपत नाही पटकन. तसंही तिला उद्या परवा आणि संडेला सुट्टीच असणार आहे, त्यामुळे एवढं काही प्रॉब्लेम येत नाही. परंतु ती आम्हालाही झोपून देत नाही मग रात्रीचं. आणि माझ्या मिस्टरांना सकाळी ऑफिसला जायचं असतं. चला तर मी चहा घेते. आणि माझी जी मैत्रिणीची मुलगी होती, ती माझ्याकडे मॅथ्सच्या क्लासला येते, तुम्हाला सांगितलंच. तर ती जस्ट गेली आणि आता 7:30 वाजलेत. माझे मिस्टर येतात 8 वाजता आणि मला आता सुचत नाही काय बनवू जेवणामध्ये. तर मी असा विचार करते मी बेसन बनवते, पण बेसन पीठ आहे की नाही तेही बघायला लागेल मला. तर माझ्याकडे बेसन पीठ आहे, मला सापडलेलं देखील आहे. तर मी आता पटकन पिठलं बनवते, त्याला की काहीही लागत नाही, फक्त लसूण लागतो. गाठीचं पिठलं तुम्हाला माहिती, मी त्याची रेसिपी देखील तुमच्यासोबत शेअर केली.
आणि मला भाकरी करायची, तर मी आधी भाकरीचं मळते आणि मग त्यानंतर पिठलं करायला घेते, जेणेकरून भाकरीचं देखील थंड होईल. आणि हे चणे आहेत, कालचे राहिलेले चणे. तर मी आता ह्याला चाट नाही बनवलं तर मग मी तिखट मीठ घालून फ्राय करून ठेवते, जेणेकरून मला तसेच खायला कामाला येतील. आज उद्या वगैरे खाऊ शकते मी, ते काही खराब नाही होत. मीठ तर ऑलरेडी घातलेलं होतं त्यामध्ये. तर मी अजून थोडंसं मीठ घालते, कारण तिखट आहे तर मग आणि लागेल. आणि आजच्या जेवणामध्ये होतं गाठीचं पिठलं, चणे होते फ्राय केलेले तिखट मीठ लावून, शेंगदाण्याची चटणी, राईस होता, कांदा होता आणि भाकरी देखील होती, तोंडी लावायला मिरची देखील होती आणि सोबत पापड देखील होता. आणि हा गार्गीचा स्टडी टाईम आहे. संध्याकाळचे जवळजवळ 9:15 वगैरे वाजले होते आणि एक 10 वाजेपर्यंत मी तिचा अभ्यास घेत असते. एव्हरीडे नाही घेत, जेव्हा तिला मूड असतो तेव्हाच घेत असते, कारण सारखं रोज बसवलं अभ्यासाला की मुलं करत नाहीत. परंतु गार्गीचं उलटं आहे. गार्गीला सांगायची गरज लागत नाही अजिबात की तू अभ्यासाला बस, स्टडी कर, आणि मीही तिला सांगत नाही कधी. तर टीचरने आज काय शिकवलं एवढं बोललं तरी लगेच ती पुस्तक वगैरे घेऊन बसते आणि आम्हाला दाखवत असते काय शिकवलेलं आहे आणि तेच ती आम्हाला शिकवत असते. मग आम्ही ह्या टायमिंगला स्टुडंट असतो आणि ती टीचर असते, तर मग ती आम्हाला सांगत असते हे असं आहे, ते तसं आहे. आणि गार्गी रीडिंग शिकलेली आहे, तिला इंग्लिश वाचता येतं, त्यामुळे तीच आम्हाला सांगते की माझ्या पाठीमागे म्हणा. तर आम्ही तेच ट्राय करत असतो आणि छान वाटतं की जर मुलं वाचतात, मुलं आपल्याला शिकवतात तर काय हरकत आहे. आणि जेव्हा मुलं आपल्याला शिकवतात तर त्यांना ते व्यवस्थित समजून जातं जे आपल्याला ते शिकवतायत ते. त्यामुळे मग मी तिच्याकडनंच, आम्ही दोघंही बसलो ना की आम्ही दोघंही तिला म्हणतो आम्हाला तू शिकव. तर ती खूप खुश होते शिकवताना ॲक्च्युली. आणि लहान मुलांचं असतं टीचरला पाहून, तेही त्यांनाही असं वाटतं की शिकवावं म्हणून.